नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये ज्यांच्या आशीर्वाद रूपी छायाचित्राखाली मी हा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। आणि आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सर्व सदस्य जे परिक्रमा करतायत, ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतकरणामध्ये निर्माण झालेली आहे, अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी मा नर्मदा मैयाच्या कृपांकित असलेले सर्व भक्तगणांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आजचा जो मी हा व्हिडिओ बनवणार आहे अत्यंत गरजेचा आहे, अत्यंत उपयुक्त आहे। मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची मनामध्ये बहुत प्रकारची शंका ह्या माणसाच्या मनामध्ये घर करून राहत असतात, म्हणून नवीन परिक्रमावासी भ्रमात राहू नये, त्यांच्या भ्रमाचं निरसन करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। तत्पूर्वी सगळ्यांना कळकळीची, प्रेमाची, आग्रहाची आणि एका लेकराची थोरांकडे एक विनंती आहे। जर तुम्ही आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती जर प्रथमच आपली हजेरी लावत असाल आणि मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची जर तुम्हाला माहिती आवश्यक वाटत असेल आणि जर माझं सांगणं व्यवस्थित वाटत असेल तर आमच्या संत विचार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा, कारण येणारे नवनवीन व्हिडिओ हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत। बहुतांश सगळ्यांना ज्ञातच आहे की संत विचार युट्यूब चॅनलवरती अनुभवाच्या आधारे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल मार्गदर्शन करण्याचा छोटासा प्रयत्न, छोटासा मा नर्मदा मैया ही सेवा करण्याची मला जी काही अनुभूती देते किंवा जी काही आज्ञा देते त्या आज्ञेनुसार मी नवीन परिक्रमावासियांसाठी एक छोटीशी मदत म्हणून हा व्हिडिओ बनवत असतो। तर एक प्रश्न मला केलेला होता की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या, कुठून कसं जायचं, कुठून कसं परिक्रमा करायची, परिक्रमेचे प्रकार किती। एवढा मोठा जर मी व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ कमीत कमी 1 तासाचा होईल आणि 1 तास झाला की तुम्ही कोणीही तो व्हिडिओ पूर्णपणे पाहणार नाही याचीही मला पूर्णपणे खात्री आहे। म्हणून मी अल्पशा वेळेमध्ये पूर्ण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे। चला तर आपल्या व्हिडिओला प्रारंभ करूया। प्रथमतः सर्व मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील सदस्यांना पुनश्च नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। तर मा नर्मदा मैया किती किलोमीटरची प्रदक्षिणा आहे, परिक्रमा आहे? तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही आहे 3500 किलोमीटरच्या पुढे, तर कमीत कमी ती 4000च्या आसपास येते। मा नर्मदा मैयाची परिक्रमा किती किलोमीटरची आहे? तर 3500 किलोमीटरच्या पुढची ती आहे। तदनंतर मा नर्मदा मैयाची परिक्रमा कुठून सुरू करावी? तर शास्त्राच्या जर दृष्टिकोनाने विचार केला तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही मा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून, कुठल्याही किनाऱ्यावरून तुम्ही परिक्रमा सुरू करू शकता, पण त्या परिक्रमेचा एक नियम आहे। तुम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमा जरी कुठूनही उचलली, समजा तुम्ही अमरकंटकवरून जरी परिक्रमा उचलली, पुनश्च फिरून तुम्ही अमरकंटकला गेले, तर अमरकंटकची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गाडीमध्ये बसून ओंकारेश्वरला यावं लागेल। ओंकारेश्वरला येऊन त्या ठिकाणी तुम्हाला परिक्रमेचा संकल्प सोडावा लागेल, किंवा संकल्पाचा जरी तुम्ही संकल्प सोडला, परिक्रमेचा संकल्प अमरकंटकला जरी सोडला, तरी गाडीमध्ये येऊन तुम्हाला भगवान ओंकारेश्वर आणि भगवान मंबलेश्वरांवरती परिक्रमेचं जल हे अर्पित करावं लागतं, त्यांना समर्पित करावं लागतं, तेव्हा परिक्रमेचं फळ आपल्याला भेटतं। आणि दुसरी गोष्ट, ऋणमुक्तेश्वर महादेव मानधाता परिक्रमा करत असताना ज्या ठिकाणी पवित्र मा कावेरी आणि पतित पावनी मा नर्मदा मैयाचा संगम आहे, त्या संगमावरती पिवळ्या वस्त्रामध्ये पावशर डाळ घेऊन त्या ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या त्या ठिकाणी नेऊन शिवलिंगावरती समर्पित करायचं आणि त्या भगवंताला प्रार्थना करायची, भगवंता
परिक्रमेमध्ये असताना आमच्याकडे जे जे काही ऋण झालेलं असेल त्या ऋणातून आम्हाला मुक्तता व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला ही डाळ या ठिकाणी समर्पित करीत आहोत. असा हा परिक्रमेचा संकल्प शेवटचा आहे, परिक्रमा संपल्यानंतरचा. पण परिक्रमा सुरू झाली नाही तर संकल्प सोडणार कसा? तर चला तर परिक्रमा आपण सुरू करूया. महाराष्ट्रातून तुम्ही कुठल्याही गावातून, कुठल्याही जिल्ह्यातून, कुठल्याही स्थानामधून जात असताना प्रथमतः तुम्ही 2 ठिकाणी जाऊ शकता. एक खंडवा हे उत्तम आहे, किंवा धामणोद. पण खंडवा उत्तम आहे, खंडवामध्ये बस स्टँडही आहे. किंवा जर तुम्ही बसने जात असाल तर तुम्हाला इंदूरला जावं लागेल किंवा खंडवाला. इंदूरला गेल्यानंतर तुम्हाला इंदूर बस स्टँडवरून मोरटक्काला उतरल्यानंतर तुम्ही ओंकारेश्वर भगवंताचं फक्त 12 किलोमीटरचं स्थान तिथून मोरटक्कावरून राहत असतं. महाराष्ट्रातून मध्य प्रदेश परिवहनही जातं. मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मला मध्य प्रदेश परिवहननी साधारणपणे 550 रुपये तिकीट मला पडलं होतं. 550 रुपये मध्य प्रदेश परिवहन. मी आमच्या रावरी बस स्टँडवरून शिर्डीला गेलो आणि शिर्डीच्या बस स्टँडवरून आपलं ती मध्य प्रदेश परिवहन गाडी इंदोरमध्ये बसून 550 रुपयात इंदूरला गेलो आणि तदनंतर आम्ही तिथून मोरटक्क्यावरून ओंकारेश्वरला गेलो होतो. म्हणून तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही जात असताना बसमध्ये जा, रेल्वेने जा. खंडवाला उतरल्यानंतर तुम्हाला तिथून सर्व साधनं हे भेटत असतात. म्हणजे महत्वाचं काय आहे, खंडवा रेल्वे स्टेशन हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस नवीन परिक्रमावासी जात आहेत, खंडवाला गेलेत, मोरटक्काला गेलेत आणि ओंकारेश्वरमध्ये गेल्यानंतर थांबायचं कुठं, महत्वाचा प्रश्न. तर आपण ज्यावेळेस ओंकारेश्वरमध्ये जातो किंवा मोरटक्क्याला आपण गाडीतून उतरल्यानंतर ओंकारेश्वर भगवंताच्या दर्शनार्थी जात असताना प्रथमतः माणसाला सोबतचं असलेलं सर्व साहित्य एका ठिकाणी, ज्या ठिकाणी सुरक्षित अशा स्थानावरती ठेवल्यानंतर मनुष्य मा नर्मदा मैयाच्या किनारी जाऊन स्नान वगैरे करू शकतो. म्हणून असं कुठला आश्रम आहे का जो परिक्रमावासियांना आश्रित देतो, म्हणजे आश्रय देतो? तर असं आहे. मी ज्यांच्या मंदिरात बसलेलो आहे असे असलेले समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आश्रम ओंकारेश्वरमध्ये प्रसिद्ध असा आहे. ओंकारेश्वरमध्ये गेल्यानंतर तुम्ही रिक्षावाल्यांना जरी सांगितलं की गजानन महाराज आश्रम ले चलिये, तर ते तुम्हाला 20 रुपये ते 30 रुपये घेतात आणि आश्रमात नेऊन सोडतात. आणि आश्रमात गेल्यानंतर परिक्रमावासियांसाठी 3 दिवस निशुल्क भोजनाची, राहण्याची, खाण्याची, झोपण्याची, 2 टाइमाचा चहा नसेल तर कॉफी नसेल तर दूध, सर्व सुव्यवस्था ही त्या ठिकाणी 1 रुपयाही न घेता ही सेवा करत असतात. 3 दिवस, परिक्रमेच्या आधी 3 दिवस आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा 3 दिवस तुम्ही श्री संत गजानन महाराज आश्रमामध्ये राहू शकता, 1ही रुपया न देता. आश्रमात तर तुम्हाला स्थान भेटलं, पण मध्ये जात असताना अत्यंत गरजेचं असतं आधार कार्ड. आपल्याकडे आपलं परिचय पत्र असावा, आधार कार्ड असावा. आधार कार्ड घेतल्यानंतर गेटमधून आल्यानंतर ते तुमची ओळख विचारतात आणि तुमची नोंदणी हे आपल्या वहीमध्ये करून ठेवतात. तदनंतर तुम्ही आश्रमात गेल्यानंतर तुम्हाला हॉल क्रमांक 2-3 मध्ये तुमची ती व्यवस्था करतायत. तुमच्याकडे परिक्रमेमध्ये जे काही अडचण असेल त्या ठिकाणी जर तुम्ही एखादं साहित्य विसरले असाल तर त्याचीही पूर्तता त्या ठिकाणी ते करतायत. यथामती यथा अवकाश तिथे तुम्हाला मदत करत असतात. 3 दिवस राहण्याची कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. त्या ठिकाणी फक्त मा नर्मदा मायाचं भजन करायचं आणि गजानन महाराजांच्या आश्रमात राहून आपली परिक्रमेचं पूर्ण ज्ञान घ्यायचं. आता आश्रमात गेल्यानंतर महाराज पण आम्हाला करायचं काय माहिती नाही. तर आश्रमात गेल्यानंतर मा नर्मदा मैयाच्या किनारी 2 घाट आहे. एक ब्रह्मवैवर्त घाट आहे आणि एक गोमुख घाट आहे. गोमुख घाटावरती आपल्याला संकल्प घ्यायचा आहे परिक्रमेचा. पण तत्पूर्वी मा नर्मदा मैयाच्या अलीकडच्या किनाऱ्याला भगवान ममलेश्वरांचं स्थान आहे आणि मा नर्मदा मैयाच्या पलीकडच्या तटावरती ओंकारेश्वर भगवंताचं स्थान आहे. त्या ओंकारेश्वर भगवंताचं दर्शन आपल्याला परिक्रमेचा संकल्प उचलण्याच्या अगोदर किंवा परिक्रमा उचलण्याच्या अगोदर भगवान ओंकारेश्वरांचं आपल्याला दर्शन घ्यायचं असतं. म्हणून परिक्रमेचा संकल्प घेण्या अगोदर भगवान ओंकारेश्वरांचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर
पूर्ण मानधाता पर्वताची आपल्याला परिक्रमा करायची आहे। जो मानधाता पर्वत आहे तो ओमच्या आकाराचा आहे, म्हणून त्याला ओंकारेश्वर म्हटलं जातं। ओंकारेश्वर म्हणजे ओमच्या आकाराचा तो पर्वत आहे। त्या ओंकारेश्वर मानधाताची परिक्रमा करत असताना आपल्याला पवित्र 2 नद्यांचा संगम प्रथमतः भेटतो। त्यामध्ये पवित्र असलेली कावेरी माता आणि पतितांना पावन करणारी माँ नर्मदा मैया यांचा संगम ज्या ठिकाणी भेटतो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, ऋणमुक्तेश्वर महादेव। तिथून पुढे गेल्यानंतर खूप सुंदर ती परिक्रमा आहे। भगवान श्रीमद आद्यगुरु शंकराचार्यांचं एक सुंदर असा मोठा पुतळाही त्या ठिकाणी लावलेला आहे। खूप सुंदर नयनरम्य दृश्य आहे। ती परिक्रमा आहे 11 किलोमीटरची। किती? मानधाता परिक्रमा आहे 11 किलोमीटरची। 11 किलोमीटरची परिक्रमा केल्यानंतर तुम्ही माँ नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून तटावरून ओंकारेश्वरांचं दर्शन घेऊन पुनश्च आपल्या आश्रमात आल्यानंतर भगवान ममलेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस परिक्रमेचा संकल्प घेण्यासाठी जाणार आहोत, त्याच्या अगोदर आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला पूर्ण केश म्हणजे पूर्ण चंपी करायची आणि पूर्ण दाढी वगैरे काढून टाकायची। पूर्ण ब्रह्मचारी आपल्याला ती 3.5 ते 4 महिने जेवढी तुमच्या परिक्रमेचा कालावधी असेल त्याच्यामध्ये पुनश्च कधीही दाढीलाही बिलेट लावायचं नाही आणि कटिंगलाही कधी कातरही लावायची नाही। पूर्ण ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचं संकल्प घेण्याच्या अगोदर। मग संकल्प घेण्याच्या अगोदर ते आपण दाढी कटिंग वगैरे केल्यानंतर मी छोटा सुद्धा एकदम बारीक गोष्टींचा तुम्हाला खुलासा करत आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, क्षमा असावी, पण व्हिडिओ पण पहा। तदनंतर पूर्ण आपण कटिंग वगैरे केल्यानंतर आपण गोमुख घाटावरती परमपूज्य आदरणीय माँ नर्मदा मैया कृपांकित असलेले श्री अनिलदासजी महाराज यांच्या आश्रमामध्ये, त्यांचा आश्रम आहे गोमुख घाटावरती। भगवान ममलेश्वरांच्या मंदिरापासून पुढे गेले की तुम्हाला गोमुख घाट लागतो। त्या गोमुख घाटाच्या अलीकडच त्या ठिकाणी कोणालाही विचारलं अनिलदासजी महाराजांचं ठिकाण, तर अनिलदासजी महाराजांचा आश्रम तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। त्या आश्रमात गेल्यानंतर तुम्हाला ते परिक्रमेबद्दलची सुंदर अशा प्रकारे नियमावलीही सांगतील आणि संकल्पाचा खर्च त्यांच्याकडे गेल्यानंतर कमी लागतो। कमी पैशामध्ये संकल्प ते घेतात। कमी पैशात त्यांची दक्षिणा 200 रुपये असते संकल्पाची, संकल्प सोडण्याचे 200 रुपये संकल्प सोडण्याचा, 100 रुपये त्यावेळेस होते, आता जर वाढले असेल तर सांगता येत नाही, पण 100 रुपये ते तुम्हाला नर्मदा परिक्रमावासी असल्याचं प्रमाणपत्र ते देत असतात। ते प्रमाणपत्रही तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमच्याकडे 2 फोटो असावेत, पासपोर्ट साईजचे फोटो असावेत, आधार कार्ड असावं। 2 फोटो, आधार कार्ड आणि 100 रुपये तुम्हाला लागतील प्रमाणपत्र घेण्यासाठी आणि 200 रुपये जे लागतील ते 200 रुपये तुम्हाला संकल्प सोडण्यासाठी लागतील, त्यांची दक्षिणा म्हणून। तर महाराजांची दक्षिणा ही 200 रुपये म्हणून राहील। गोमुख घाटावरती ते संकल्प तुमचा त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे संकल्प करून घेतात। संकल्प घेण्यापूर्वी महाराज सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं, घरून आम्हाला ओंकारेश्वरलाही नेलं, ओंकारेश्वरला नेल्यानंतर त्या ठिकाणी संकल्प सुद्धा करून घेतलाय, पण साहित्य काही सांगितलं नाही। बहुतेक महाराज विसरले असावेत अशी कोणाच्याही मनात शंका असेल तर ते शंकेचं निरसन प्रथमतः करतो। ऐका, तर माँ नर्मदा मैयाची परिक्रमा ही करत असताना कुठलाही व्यक्ती असेल, कसाही असेल, तर साधारणपणे 3 महिन्याच्या पुढेच त्या माणसाला परिक्रमेचे दिवस लागतात, कालावधी लागतो। मग परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपल्याला 3 महिने आपल्या सर्व जे काही साहित्य लागतं ते साहित्य आपल्या पाठीवरती ठेवावं लागतं। मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 लुंग्या लागतील, व्हाईट कलरच्या, बरं का मायबाप लक्षात घ्या। प्रथमतः व्हाईट कलरच्या 2 लुंग्या असाव्यात, व्हाईट कलरचे 2 नेहरू किंवा वारकरी संप्रदायात भेटते ती बंडी बनियान, नेहरू किंवा बंडी आणि सफेद बनियन 2 असावे, 2 लुंग्या असाव्या आणि 2 उपरण्या असावेत। मी तुम्हाला का सांगतोय, मी परिक्रमेचा जो काय म्हणजे गर्वाने सांगत नाहीये, पण ज्यावेळेस परिक्रमेला जातो जास्त जर ओझं सोबत नेलं ना तर ते ओझं माणसाला खूप त्रासदायक ठरत असतं। कठोरा घाटावरती आमच्या सोबत घडलेला प्रसंग, एक माता माऊल्या प्रथमच परिक्रमेत आल्यानंतर त्यांनी घरून खूपच दुलई गोधडी वगैरे झोपायला आणलं
आणि त्या कोठोरा घाटावरती आल्यानंतर त्यांना एवढं ओझं झालं की त्यांना असं वाटलं परिक्रमा सोडून द्यावं, गाडीत बसून घरी निघून जावं. ही परिस्थिती आपल्यावरती येऊ नये. त्या तर MP मधल्या होत्या, म्हणून त्या ठिकाणी मुलाला फोन करून बोलून त्यांनी ते साहित्य घरी दिलं. आपल्याला तर घरी देता यायचं नाही, सोबत नेता यायचं नाही, मग आपण साहित्य सोडून नाही पण परिक्रमा सोडून घरी येऊ शकतो. म्हणून परिक्रमेत तुमच्या विघ्न येऊ नये, म्हणून परिक्रमेत ओझं कमी असावं असं मी आपल्याला सांगत आहे. 2 लुंगी पुनश्च सांगतो, 2 सफेद कलरची लुंगी, 2 सफेद कलरचे बनियन, 2 सफेद कलरचे नेहरू किंवा 2 सफेद कलरचे बंडी आणि 2 उपरणं. एक उपरणं तुम्हाला टॉवेल म्हणून वापर करायचा आहे. एक उपरणं टॉवेल म्हणून का? टॉवेल आपल्याकडं ज्यावेळेस आपण परिक्रमेला असतो त्यावेळेस आपण परिक्रमेमध्ये चालत असताना ओझं जर झालं तर टॉवेल लवकर सुकत नाही, जाड टॉवेल असेल तर. उपरणं पातळ असतं, जरी आपण घेतल्यानंतर त्याला सुकायला वेळ लागत नाही, अंगावरती जरी टाकलं तरी ते सुकून जातं आणि हलकं पण राहतं. म्हणून एका उपरण्याचा टॉवेल म्हणून आपण वापर करू शकतो. आणि एक मी तुम्हाला ड्रेस सांगितलेत, फक्त सफेद कलर लक्षात ठेवायचा. कोणीही आमच्या महाराष्ट्रीयन, माझ्या वडीलधारी व्यक्तींनी, माझ्या बंधू वर्गाने, माझ्या माता भगिनींनी सगळ्यांना विनंती आहे, पुरुष वर्गांना कोणीही रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी पॅन्ट शर्ट घेऊ नये. कुठल्याही कलरचा कपडा आपल्या सोबत नसावा, फक्त आणि फक्त सफेद वस्त्र असावा. वस्त्र सांगितले, आपल्याकडे ट्रॅकिंग बॅग असावी, ट्रॅकिंग बॅग मध्ये स्वतःचा एक ताट असावा, स्वतःचा ग्लास असावा, स्वतःचा चमचा असावा, भाजीसाठी वाटी असावी, चहा किंवा पाणी पिण्यासाठी स्वतःचा ग्लास असावा. कारण आपण व्रतामध्ये असताना, अनुष्ठानमध्ये असताना दुसऱ्याच्या भांड्यात आपण चहा वगैरे पिऊ शकत नाही. साधारणपणे आश्रमात गेले विचारतात, भगवान जी आपके पास ग्लास है क्या चाय पीने के लिए? आपके पास थाली है क्या भोजन करने के लिए? बालभोग पाने के लिए कुछ है आपके पास बर्तन? त्यावेळेस आपल्याला निर्लज्जपणाने नाही म्हणलं की ते लोक खूप नाव ठेवतात. म्हणून आपल्याकडे आपली सामुग्री असावी. या अनुभवाच्या आधारे सांगतो मायबाप, मी कोणाची खिल्ली उडवत नाहीये, जेणेकरून तुम्हाला खाली पाहण्याची वेळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आपल्याकडे पुनश्च सांगतो, एक ताट असावा, एक ग्लास असावा, एक ताट, ग्लास, वाटी, चमचा, हे भोजनाचं साहित्य आपल्याकडे असावं. ट्रॅकिंग बॅग मध्ये ठेवण्यासाठी सगळं हलका असावं याचंही लक्षात घ्या. आपल्याला ड्रेस मी सांगितले किती घ्यायचे, ग्लास वगैरे सोबत ठेवायचं, एक घड्याळ ठेवा किंवा घड्याळ जरी नसलं तर प्रत्येकाकडे मोबाईल असतोच. मोबाईल शिवाय कुणी परिक्रमा करत नाही, म्हणून मोबाईल अथवा घड्याळ एक ठेवा. रात्रीच्या वेळेला बॅटरी का? म्हणजे महाराज पहाटे 3 वाजता उठून परिक्रमेला चालवं लागेल, बॅटरी अजिबात जमत नाही. परिक्रमेचा नियम समजून घ्या. आपण वारकरी संप्रदायाचे उपासक आहोत. संप्रदायामध्ये आपण बघतो माऊली ज्ञानोबारायांचा सोहळा असेल, तुकोबारायांचा सोहळा असेल, सद्गुरू संत कवी महिपती महाराजांचा सोहळा देखील असेल, तर संप्रदायाचा नियम आहे रात्री आपण 8 वाजेपर्यंत किंवा रात्रभरही जरी आपण वारीत चाललो तरी हरकत नाही. पण हा नियम त्या ठिकाणी नर्मदा खंडामध्ये लागत नाही. नर्मदा मैयाचा प्रथम परिक्रमेचा नियम आहे, सकाळी सूर्य उदयानंतर परिक्रमा आपल्याला सुरू करायची आहे. सूर्य उदयानंतर ज्यावेळेस भगवान सूर्यनारायण थोडंसं डोकं वरती करतायत, त्यावेळेस भगवान सूर्यनारायणांना साक्षी मानून त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं पूजन आपल्याला करायचं आहे. पूजन केल्यानंतर त्या ठिकाणी मग आपण आपल्या सर्व नर्मदा मैयाचं जे काय पूजेचं साहित्य आहे आपल्या छोट्याशा जोडीमध्ये ठेवून तदनंतर दर्शन घेऊन मग आपली परिक्रमा सुरू करायची आहे. आणि परिक्रमा सुरू केल्यानंतर रात्री संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर परिक्रमा आपल्याला थांबवायची आहे. सूर्यास्त झाल्यानंतर अंधार पडल्यावर परिक्रमेत चालायचा प्रघात नाहीये, तो जीवावरती आलेला एक आघात आहे. तो आघात सहन करणं अत्यंत कठीण आहे. म्हणून कोणीही परिक्रमेचा नियम मोडण्याचा प्रयत्न करू नका. छोटासा एक नियम मी आपल्याला सांगितला आहे. सर्वांनी हा नियम पाळा, तुमची परिक्रमा आनंदात पार पडेल. वेळ जसं होईल तसं परिक्रमेत 2 टायमाला स्नान करा, 2 टायमाची पूजा करा.
माँ नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आपल्याकडून आपल्या राष्ट्राला, आपल्याकडून आपल्या एखाद्या वारकरी संप्रदायातील भक्तगणांना किंवा संप्रदायातील साधू संतांना कलंक लागू नये असं जर वाटत असेल तर निष्कलंक परिक्रमा करा, जेणेकरून कोणी आपल्याकडे बोट केलं नाही पाहिजे. मी छोटासा नियम आपल्याला सांगितलेला आहे, सगळ्यांनी बारीक लक्ष द्या. दुसरा विषय, परिक्रमेला जात असताना मी तुम्हाला एक ट्रॅकिंग बॅग घ्यायची सांगितलेली आहे. वस्त्र सांगितले आहे, आपल्याकडे कपडे किती असावे, जेवणासाठी उपयुक्त सामानही सांगितलेलं आहे. आणि रात्री झोपत असताना झोपण्यासाठी एखादं गरम शॉल वगैरे आपल्यासोबत असावी, हलकी असावी, हलकी शॉल असावी. किंवा आश्रमात गेल्यानंतर प्रत्येक आश्रमामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी झोपण्यासाठी गादीही असते, त्या ठिकाणी अंगावरती घेण्यासाठी ब्लँकेट देखील असते, पण आपल्या स्वतःचं वस्त्र आपल्याकडे असावं म्हणून एखादी शॉल आपल्यासोबत नक्की ठेवा. विषय दुसरा, परिक्रमेत महत्वाचा आहे व्यासदंड, तो व्यासदंड सोबत ठेवा. अजून व्यासदंड त्याच्यानंतर कमंडलू आपल्यासोबत जरूर असावा. कमंडलू, व्यासदंड हे दोन म्हणजे परिक्रमावासी असल्याचे संकेत जाणवतात, म्हणून व्यासदंड आणि कमंडलू अत्यंत गरजेचं आहे. तदनंतर तुमच्या शरीराला जी काही व्याधी असेल, कोणाला शुगर असेल, कोणाला बीपी असेल, कोणाला कफ असेल, वात असेल, पित्त असेल, त्या सर्वाच्या मेडिसिन आपल्याजवळ असाव्यात. ऐन वेळेस विकत घेऊ जमत नाही. शूलपाणीसारखं जर जंगल भेटलं तर त्या ठिकाणी काही भेटत नाही. मेडिकल नाही, माणसं सुद्धा बघू शकत नाहीत, अशा ठिकाणचं जंगल आहे. जंगल जर लागलं तर भलं 22-22 किलोमीटरचं जंगल लागतं मायबापा हो. म्हणून आम्ही सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवा, नाही तर अतिशाना त्याचा बैल रिकामा, आम्ही काही करू शकत नाही. बोलण्याचा थोडासा माझा कोणाला राग जरी येत असेल तरी राग मानू नका मायबापा हो. कळकळीची विनंती अंतकरणातून प्रेमाने सांगतोय मी. आपल्यासोबत जरी कोणाला काही आजारी वगैरे असेल, शरीराला व्याधीने ग्रहस्थ केलं नसेल, ग्रहस्थ नाही सुंदर ग्रहस्थ असेल, कुठल्याही शरीराची व्याधी नसेल तरी त्याही व्यक्तीने सोबत झेंडूबाम ठेवावा. डोक्याची गोळी, सर्दीची गोळी, तापीची गोळी असावी. जुलाबाची एक सुद्धा असू द्या. नाही म्हणून सोलो मोशन कोणाला चालू होतं सांगता येत नाही, तुम्हालाच लागतील असं नाही, जवळच्या पुढच्या मागच्या कुठं ना कुठं तरी कोणत्या तरी व्यक्तीला लागतात, म्हणून तेही सोबत असावा. जरी एक मेडिसिन मी सांगितलं, आपल्यासोबत बॅटरी असावी. आणि ज्या वेळेस तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला परिक्रमेचा संकल्प घेता तर परिक्रमेमध्ये जात असताना तुमच्या सोबत एखादं गरम वस्त्र असावं, ज्याला स्वेटर म्हणतो आणि ज्याला माकड टोपी म्हणतात, तीही तुम्ही सोबत ठेवा. जर गरज पडली तर हँड ग्लोव्स ठेवा. पायाला पवित्र राहण्याचं हे नियोजन करा. हातमोजे घाला. पाय मोजे जर घातले तर बरेचसे माणसं पवित्रकरण राखत नाहीत. लघवी केल्यानंतर, लघुशंका केल्यानंतर हातावरती पाणी घेतात तर पायावरती घेत नाही, कारण मोजे काढायचा कंटाळा येतो. परत मोजे काढायचा कंटाळा आला तर आपल्या सोबत माँ नर्मदा मैया असते, तर ते माँ नर्मदा मैयाला आपण जर पवित्र होऊन हात नाही लावलं तर आपली परिक्रमा सफल ठरत नाही. म्हणून पवित्रतेचंही ध्यान आपण ठेवलं पाहिजे. बूट घाला, शँडल घाला, काहीही घाला, पण ज्या वेळेस तुम्ही बाहेर शौचविधीला जाताल पवित्र होऊनच तुम्ही माँ नर्मदा मैयाच्या जुळीला सोबत ठेवायचं आहे. म्हणून पायाचेही जर तुम्हाला काही अडचण असेल तर पायाला सॉक्सही तुम्ही वापरू शकता. दुसरी गोष्ट, पूजेचं साहित्य सोबत काय असावं, तर माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये माँ नर्मदा मैयाची छोटीशी प्रतिमा असावी. माँ नर्मदा मैया त्याच्यासाठी थोडंसं हळद, कुंकू, अष्टगंध असावा सोबत. वारकरी संप्रदाय असेल तर गोपी चंदनवटी, तुळशीच्या माळा, आपल्या गळ्यात तुळशीची माळ असावी, गोपी चंदन असावा, बुक्का असावा, कारण आपण वारकरी आहोत. वारकरी नियमात छोटीशी माँ नर्मदा मैयाची झोळी असावी, ज्यामध्ये फक्त पूजेचं आपण साहित्य ठेवू शकतो त्या ठिकाणी. आणि माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जात असताना तुम्ही जर नर्मदेश्वर महादेवाचं पिंड आणत असाल तर माँ नर्मदा मैयाच्या पात्रातील कुठलाही त्या ठिकाणी तुम्ही शिवलिंग म्हणून दगड जरी घेतला तर त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही. साक्षात भगवान शंकर त्या ठिकाणी निवास करत आहे, म्हणून तुम्ही शिवलिंगही त्या ठिकाणी घरून आणू शकता. साक्षात भगवान शंकर वास करतायत.
म्हणून मा नर्मदा मायेच्या परिक्रमेमध्ये आपण पवित्र होऊन परिक्रमा करायची आहे. मी काय काय सांगितलं, एक ट्रॅकिंग बॅग असावी, संध्याकाळी जेवणाची व्यवस्थासाठी आपल्याकडे एक ताट असावं, ग्लास असावा, एक वाटी असावी, चमचा असावं, हे सांगितलं. दुसरं वस्त्र, आपल्या अंगावरती सफेद वस्त्र असावे, 2 लुंग्या, 2 उपरणे, 2 बंडी किंवा नेहरू असावेत, एवढं मी आपल्याला सांगितलं. हातात कमंडलू असावा, व्यासदंड असावा, सोबत शरीराने जी व्याधी आहे त्या शरीराच्या व्याधीची पण आपल्याकडे मेडिसिन असावी. नसल ज्यांच्याकडे झेंडूबाम, डोकेदुखीची गोळी, सर्दीची गोळी, जुलाबाची गोळी, तापीची गोळी सोबत ठेवा. तुम्हाला कामाला नाही आलं तरी दुसऱ्याला कामाला येईल. सुईद्वारा सोबत असावं, जंगलात जरी कुठं काही अडचण आली तर सुईद्वारा कामाला येत असतो. पायामध्ये चप्पल, सँडल किंवा बुटही घालू शकता. मोजे जर असले तर उत्तम, आपण मोजे असल्यावर पवित्र करण्याचं तुम्ही ध्यानही ठेवा. हँड ग्लोव्हजही ठेवा. ज्यांना अशा आवश्यकता असेल तसं तुम्ही सोबत साहित्य ठेवू शकता. फक्त सोबत कोणीही पॅन्ट शर्ट घेऊन जाऊ नका, ही कळकळीची विनंती. परिक्रमेत पूर्ण ब्रह्मचार्य आपल्याकडून पालन झालंच पाहिजे. मग भेटलाई वेळण करू दाढी जमणार नाही. परिक्रमेचा कोणीही नियम खंडित करू नका. परिक्रमेत चालण्यासाठी सकाळी सूर्योदयानंतर परिक्रमा थांबवायची सूर्यास्ताच्या अगोदर, हा एक नियम लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, परिक्रमेत जात असताना आपल्याला प्रकृती अनुकूल ठरत असते. याचाही माझ्या जीवनामध्ये घडलेला अनुभव आहे. मला एका कुत्र्याने रस्ता दाखवला होता. श्वान प्रत्येक परिक्रमावासियांना, कोणाला गायीच्या रूपात, कोणाला श्वानाच्या रूपात, प्रत्येक पक्षी प्राणी हे आपल्याला परिक्रमेमध्ये भेटत असतात. ते तुम्हालाही त्यांचा अनुभव येईल. प्रत्येक परिक्रमावासियांसोबत मा नर्मदा मैया साक्षात चालत असते. राहिली मनात शंका, महाराज तुम्ही सांगितलं खूप मोठं जंगल लागतं, तर त्या जंगलामध्ये जर आम्हाला वाघ आडा आला, कोल्हा आडा आलं, लांडगा आलं, अस्वल आलं, साप आला तर आम्ही काय करायचं, हा एक मनात प्रश्न राहिलाच प्रत्येकाच्या. तर माय बापा हो, मा नर्मदा मैयाचा ज्यावेळेस आपण संकल्प घेतो, तो संकल्प घेतल्यानंतर आपल्या हाताला ते संकल्पित एक अभिमंत्रित केलेला धागा बनतात. तो धागा आपल्याला पूर्णपणे सुरक्षा कवच म्हणून काम करत असतो. जर आपण आपल्या पवित्रकरणाचं पालन केलं तर, नाही तर मग तुम्ही लघुशंका केली तशी जुळेला हात लावली तर बाहेरचं मग पिशाच तुम्हाला त्रास देऊ शकतं. म्हणून परिक्रमेमध्ये आपल्याकडं पवित्रकरण अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही कितीही जंगलात जरी गेलात, तुम्हाला कुठलाही हिंस प्राणी, पशु कोणाकडूनही तकलीफ होत नाही. सगळी प्रकृती ही तुम्हाला सहाय्य ठरत असते. मी 4.5 ते 5 महिने परिक्रमा केली. मला कुठल्याही प्रकारचं जनावर माझ्या डोळ्यासमोर आलं नाही. एक मात्र ग्रामसीव सोडून, ज्याला आपण कुत्र म्हणतो, कुत्रे त्रास देतात, कुत्र्यांपासून सावध राहा. कुत्रे त्रास देतायत त्यांच्यापासून सावध राहा. पण जंगलातील हिंस पशु प्राणी तुमच्या डोळ्यासमोर कधीही येत नाही. म्हणून परिक्रमेत जनावर भेटेल याची कोणीही मनामध्ये शंका बाळगू नये. दुसरी गोष्ट, मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आमच्या माता भगिनी असतात. जर श्री धर्म आल्यानंतर काय करायचं, जर तुम्हाला 4 दिवस आले तर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही नळाला, कुठल्याही चहाच्या किटलीला हात लावून ते दूषित करू नका. मी का सांगतोय, मी तुमचं लेकरू म्हणून सांगतोय. परिक्रमेत पुण्य कमावायला गेलोय, पुण्याच्या ऐवजी आपल्या पदरात पाप पडू नये. आपल्यासोबत आपले पतिदेव असेल, आपल्यासोबत जे कोणी आपले सहपाठी असेल, त्यांच्याकडे आपली मा नर्मदा मैयाची पूजा 4 दिवस देऊन टाकायची. आपण एका आश्रमाच्या एका कोपऱ्यात जरी थांबलं, परिक्रमेत असताना जर श्री धर्म आला माता माऊल्यांना, तर 4 दिवस मा नर्मदा मैयाचं भजन करा. भोजन घेत असताना आपल्या थालीत दुसरीकडून वाढून घ्या. आपण कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, कुठल्याही सार्वजनिक वस्तूला हात लावू नये, जेणेकरून ती वस्तू अपवित्र होऊ नये. म्हणून श्री धर्म पालन करत असताना आपल्यासोबत असलेल्या एखाद्या माता भगिनीकडे किंवा आपल्या पतिदेवांकडे आपली पूजा समर्पित करून द्यावं.
आणि जरी पूजेत आपण टाळी वाजवली तरी हरकत नाही, माँ नर्मदा मैयाची आरती जरी गायली तरी तुम्ही हरकत नाही. फक्त पूजेच्या कुठल्याही वस्तूला हात लावू नका आणि सार्वजनिक पाण्याच्या वस्तूला हात लावू नका. स्वतःचा नियम, स्वतःपाशी फक्त पूजेचं साहित्य आपल्या शेजारच्याकडे देऊन टाकायचं. एक गोष्ट, झोपण्यासाठी कुशनच्या दुकानामध्ये तुम्हाला फॉर्म भेटतो किंवा योगा मॅट भेटते. ती योगा मॅटही तुम्ही परिक्रमेमध्ये वापरू शकता. हलकी असते म्हणून. अजून काय तर अजून तुमच्याकडं स्वतःचा पूजेच्या आसन असावं. आपण झोपतो त्याच्यावर आसन पूजा त्याच्यावर करतो हे चुकीचं आहे. ज्याच्यावरती झोपतो त्याच्यावरती आपलं पूजेचं वेगळं आसन असावं. ते आसन जेणेकरून पवित्र राहतं म्हणून त्या आसनावरती बसून आपल्याला माँ नर्मदा मैयाचं पूजन करायचं असतं. माँ नर्मदा मैयाची प्रतिमा जर सोबत असावी, एक छोटीशी बॉटल असावी 20 मिलीची. त्यामध्ये माँ नर्मदा मैयाचं जल आपल्याला ते अभिमंत्रित करून देतात आणि आपल्याला ज्या ठिकाणी माँ नर्मदा मैयाचं दर्शन होत नाही त्यावेळेस आपण त्या जी काही बुदली असते त्याच्यामध्ये माँ नर्मदा मैयाचं जल असतं. त्या जलाची पूजा म्हणून आपण ते करत असतो. म्हणून 20 मिलीची बॉटल ठेवायची, जी पारदर्शकता असेल. कोकोनट ऑइलची भेटते बघा, ती ठेवायची 20 मिलीची. पूजेसाठी छोटस एक तामण ठेवायचं, एक पळी ठेवायची आणि एक चंचू पात्र ठेवायचं जल घेण्यासाठी, माँ नर्मदा मैयाला स्नान घालण्यासाठी. सफेद वस्त्र असावं माँ नर्मदा मैयाला अंग पुसण्यासाठी. अशा बारीक बारीक गोष्टी आहेत. आपण जसं पूजेचं साहित्य ठेवतो तसं आपलं सगळं साहित्य सोबत ठेवायचं. परिक्रमेत किती पैसे लागतात तर माँ नर्मदा मैयाची परिक्रमेला फक्त साहित्य घेण्या इतपत तुमच्याकडे पैसा असावेत. संकल्पाचंही मी तुम्हाला सांगितलं, 200 रुपये ते घेतात, 100 रुपये तुम्हाला ते प्रमाणपत्राचे देत आहेत. आणि परिक्रमेला गावावरून जात असताना लागणारं गाडीचा खर्च. जर तुम्ही परिक्रमा जरी तुम्ही काहीही नेलं नाही, सोबत 1 रुपया देखील नेला नाही, तरीही तुमची परिक्रमा ही तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू शकता आणि तुमची परिक्रमा होऊ शकते. फक्त माँ नर्मदा मैयावरती भार घालायचा. प्रथम आपला मनाचा विचार तिथं काहीही करायचा नाही. माँ नर्मदा मैया ही तुमची व्यवस्था करत असते. मग ओंकारेश्वर मध्ये राहण्यासाठी आहे श्री गजानन महाराज आश्रम. दुसरी गोष्ट, अमरकंटक मध्ये राहण्याची काय व्यवस्था आहे तर अमरकंटक मध्ये कल्याण सेवा आश्रम आहे. सुंदर अशा प्रकारे तेही त्या परिक्रमावासियांची त्या ठिकाणी ते सुंदर व्यवस्था करतात. तुम्हाला वाटन तितके दिवस तुम्ही तिथे राहू शकता. तसं काय त्यांचं नाही बंधन की इतके दिवसच राहा. तुम्ही अमरकंटक मध्ये कितीही दिवस राहा. अमरकंटक माँ नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे, जन्मस्थान आहे. त्या ठिकाणी माँ नर्मदा मैयाची 5 कुंड आहे. म्हणजे प्रथम माँ नर्मदा मैयाने ज्या ठिकाणी 5 पावलं ठेवलेले होते ते 5 पावलाच्या ठिकाणी माँ नर्मदा मैयाची 5 कुंड आहेत. सगळी माहिती द्यायची म्हटलं तर मग व्हिडिओ खूप लांबत जाईल, म्हणून मी विस्तार रूपाने नाही तर सारांश रूपाने माहिती सांगत आहे. तर अमरकंटक वरून जरी तुम्ही परिक्रमा उचलली तरी हरकत नाही, उचलू शकता. माँ नर्मदा मैयाच्या कुठल्याही किनाऱ्यावरून परिक्रमा उचलू शकता. पण ओंकारेश्वर वरून का उचलावी तर कुठूनही जरी परिक्रमा उचलली तर आपल्याला शेवटी ओंकारेश्वर आणि भगवान ममलेश्वरांवरती जल हे अर्पित करावंच लागतं. म्हणून आमच्या महाराष्ट्रीयन असल, आमचे ज्यांना ज्यांना माझी भाषा समजत असेल अशा सर्व माँ नर्मदा मैयाच्या भक्तांना एक विनंती, ओंकारेश्वर हे स्थान उत्तम आहे. ओंकारेश्वरला परिक्रमा पूर्णही होते. जलही ओंकारेश्वर, भगवान ओंकारेश्वर आणि भगवान ममलेश्वरांवरती चढल्या जातं आणि आपली परिक्रमेचा संकल्प त्या ठिकाणी संपून जात असतो. अशी परिक्रमा करण्यासाठी जे कोणाला जायचं आहे, ही माहिती जर पुरेशी वाटली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माहिती बरोबर आहे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून त्या ठिकाणी नोटिफिकेशनला चालू करून ठेवा. माँ नर्मदा मैयाचे परिक्रमेमध्ये जात असताना कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये. आणि जरी कोणी नवीन परिक्रमावासी असेल, भीती वाटत असेल तर अंतकरणातून पहिली भीती काढा. कारण देह समर्पिजे देवा, घालून या भार राहिलो निश्चिंत. बस भगवंताला सांगा, माँ नर्मदा मैया तू तुझ्या पद्धतीनं परिक्रमा करून घे, मी परिक्रमेला येतोय. परिक्रमेत किती पैसे सोबत ठेवावे, स्वतःच्या बळाने केले तर लाख रुपये सुद्धा कमी पडतील. आणि माँ नर्मदा मैयाच्या वर विश्वास ठेवला तर लाख रुपये नाही, 1 रुपयाचीही गरज पडत नाही. माय बापाओ, परमार्थ करत असताना भगवंतावरती भार घाला
आणि पूर्ण परिक्रमेला मनापासून जा. येत्या 5/11/2025 मध्ये माँ नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू होणार आहे. पवित्र त्रिपुरारी पौर्णिमेनंतर परिक्रमा सुरू होणार आहे. सर्वांना परिक्रमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. जर काही चुकलं असेल ते माझे दोष आणि जे काही राहिलं असेल कमेंटमध्ये सांगा. त्याच्याही शंकेचं निरसन करण्याचा छोटासा प्रयत्न मी नक्कीच करेल. या व्हिडिओला पूर्णविराम देतो आणि सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.